नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रात सर्वप्रथम आपण जाणून घेतोय बाबा आमटे यांच्याविषयीची माहिती. बाबांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते. श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. साहजिकच बाबांचे लहानपणही अतिशय ऐश्वर्यात गेले. बाबांकडे वयाच्या 14व्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि ते हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे. बाबांच्या कुटुंबाची स्थिती सांगायला एवढी एकच बाब पुरेशी आहे. बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे. अनेक नियतकालिकांसाठी ते त्या काळी चित्रपटांचे परीक्षण करायचे. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. पुढे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले. तेव्हा त्यांच्या कामात पहिली मदत नोर्मा शेअरर हिचीच मिळाली होती. हे सगळ्यात जास्त उल्लेखनीय आहे. बाबांना लहानपणी कार चालवायला लागले तेव्हा एक स्वतंत्र स्पोर्ट्स कार देण्यात आली. पण बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बालपण ऐश्वर्यात गेले तरीही त्या वयात त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. त्यामुळे खेळण्यात त्यांचे अनेक मित्र यांच्यासोबत त्यांच्या खेळण्यावर बंधने यायची, पण ती न जुमानता बाबा त्यांच्यात मिसळत असत. कॉलेजच्या दिवसांमध्ये बाबांनी अख्ख्या भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनीही प्रभावित झालेल्या बाबांनी त्यांच्या शांतिनिकेतनला भेट दिली. टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता. तितकाच प्रभाव वर्ध्याजवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या महात्मा गांधींचाही होता. मार्क्स व माओ यांच्या विचारांनीही बाबांना आकर्षिले होते, पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही क्षेत्रातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही. साने गुरुजींचाही बाबांवर बराच प्रभाव पडला होता. अशा वातावरणातून मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली. ती दणकून चालायलाही लागली. त्याचवेळी आठवड्या अखेरीस ते आपली शेती बघायचे. शेती तरी किती, तब्बल 450 एकर. वरोराजवळ गोराजा येथेही शेती होती. त्यांनी मग शेती करता करता शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केली. सहकाराचा मूलमंत्र शेतकऱ्यांमध्ये रुजवायला सुरुवात केली. याची परिणिती अशी झाली की बाबांनी वरोराचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लबमध्ये जाणे, शिकारीला जाणे, टेनिस आणि ब्रिज खेळणे हेही सुरू होते. पैसा प्रचंड मिळत होता, पण एवढे सगळे असूनही बाबा आतमधून तितके सुखी नव्हते. आयुष्याला काहीतरी हेतू असावा असे त्यांना वाटत असे. त्याचवेळी कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते. खोटेपणाला करून पैसे मिळवणे बाबांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरुवात केली. हरिजनांना बऱ्याच लांबून पाणी आणावे लागे. बाबांनी उच्चवर्णीयांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर सुरू केली. त्यानंतर 1942चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि बाबा त्यात उतरले. त्यांनी वकिलांना संघटित करून अटक केलेल्या नेत्यांना सोडवण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यापायी ते तुरुंगातही गेले. पुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागले. याच काळात त्यांनी केस वाढवले. एखाद्या विरक्त साधूसारखे बाबा दिसू लागले. एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना त्यांनी इंदूला अर्थात साधनाताईंना पाहिले. पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली. पण विशेष म्हणजे साधनाताईंनाही बाबा आमटेंचे विचार पटत होते. मग त्यांना घरच्यांच्या विरोधाला पत्करून लग्न करायचे असा विचार करावा लागला. लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हातपाय जडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणूस पाहिला आणि ते भयंकर घाबरले. पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली, पण तो जगला नाही. पुढचे 6 महिने याच उलाघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरवले आणि पत्नी साधनेनेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले. तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या राहण्याची सोय केली. त्यांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. त्यासाठी ते कुष्ठरोग्यांवरील उपचारही शिकून आले. आनंदवनात कोणतीही सोय नव्हती. त्यांनी या उजाड परिसराचे नंदनवन केले. आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी तेथे शेती सुरू केली. आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी कुष्ठरोग्यांसाठी एक उदाहरण ठरले. पुढे बाबांनी एवढं उभारल्यानंतरही ते शांत बसले नाही.
80च्या दशकात संपूर्ण भारत अतिरेक्यांच्या कारवाया, फुटीच्या धमक्या अशा बाबींनी ग्रस्त असताना बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर व गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत जोडो नावाची यात्रा काढली. शांतता निर्माण करणे व पर्यावरणाबद्दल जागृती करणे हे या यात्रेचे मुख्य हेतू होते. 1990 मध्ये बाबांनी आनंदवन सोडले आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन राहायला लागले. नर्मदा आंदोलनाला बळ देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. बाबांना अनेक मान सन्मान मिळाले. पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता पारितोषिक, रेमन मॅग्सेसे पुरस्कार असे अनेक पुरस्कार बाबा आमटे यांना मिळाले. आधुनिक काळातील संत असेच त्यांचे वर्णन केले जाऊ शकते. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आनंदवन आश्रम सुरू करून आपल्या अपार कष्टाने, कठोर परिश्रमाने आणि प्रचंड इच्छाशक्तीने त्यांनी आनंदवनाचे नंदनवन केले. त्याला तीर्थस्थळाप्रमाणे पवित्र केले. 1942च्या सुमारास एकदा बाबा आमटे रेल्वेने वडोदऱ्याला गेले. त्यावेळी रेल्वेत काही तरुण इंग्रजी शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला. त्यावेळी बाबा पुढे आले आणि त्यांनी इंग्रजांना थोपवून धरले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबा आमटेंनी ती तिथेच अडवून ठेवली. अलोट गर्दी स्थानकावर जमली. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा महात्मा गांधींना समजली तेव्हा त्यांनी बाबा आमटेंना अभय साधक करतात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे म्हटले. वकिलीतून मन उडाल्यानंतर त्यांना विरक्ती आली. तत्कालीन समाजात कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मीच्या पापांचे फळ असे समजले जात असे. कुष्ठरोगांना वाईट टाकले जात असे. 1952 मध्ये वरोऱ्याजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली. आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याची केवळ शुश्रूषा करायची नाही तर त्याला आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय बाबा आमटे यांनी केला. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा निर्माण केल्या. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. कुष्ठरोग्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाची स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम यांसारखे व्यवसाय प्रशिक्षण केले. त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व शेतीला जोड म्हणून दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन असे कुटीरोद्योग सुरू करून दिले. घनदाट जंगल, दळणवळण संपर्काची कोणतेही साधने नाहीत. प्रचंड पाऊस, पावसात मार्ग चढवून टाकणारे नद्या नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न वस्त्र निवाऱ्याची कमतरता, शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशा महाकठीण प्रतिकूल परिस्थितीतून प्रचंड जिद्दीने बाबांनी आपले काम पुढे नेले. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिराददारी प्रकल्प सुरू केला. बाबांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे व स्नुषा डॉक्टर मंदाकिनी आमटे समर्थपणे हा प्रकल्प सांभाळत आहेत. या कार्यात बाबांच्या पत्नी साधना आमटे यांचाही मोठा वाटा आहे. बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. मेधा पाटकर यांच्या समवेत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे त्यांचे कार्य पुढे नेत आहेत. 2008 सालापर्यंत 176 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन 3500 कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. जाणून घेऊ बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार. रेमन मॅग्सेसे पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार, डेमियन डट्टन पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क पुरस्कार, आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा रोल ऑफ ऑनर, पर्यावरणासंदर्भातील ग्लोबल 500 पुरस्कार, पाउलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार, राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड असे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी बाबा आमटेंना सन्मानित करण्यात आले असून पद्मश्री, पद्मविभूषण, अपंग कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार, पहिला GD बुर्ला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार, राष्ट्रीय भूषण पुरस्कार, जमनालाल बजाज, ND दिवाण पुरस्कार, राजाराम मोहन रॉय, भरतवास पुरस्कार, GD बिर्ला महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार, कुमार गंधर्व, जस्टिस KS हेगडे,
डॉक्टर ऑफ लिटरेचर नागपूर विद्यापीठ, डॉक्टर ऑफ लिटरेचर पुणे विद्यापीठ, देशिकोत्तम सन्माननीय डॉक्टरेट, विश्व भारती पुरस्कार अशा भारतीय पुरस्कारांनी बाबा आमटे यांना गौरवण्यात आले. बालपणापासूनच बाबा फार दयाळू होते. गरिबांचे दुःख त्यांना असहाय्य व्हायचे. परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे. वयाच्या 14व्या वर्षी वडिलांनी त्यांना एक बंदूक भेट दिली होती. त्या बंदुकीने बाबा छोट्या मोठ्या जंगली प्राण्यांची शिकार करायचे. जेव्हा ते 18 वर्षाचे झाले त्यांना वडिलांनी एक अँबॅसेडर गाडी भेट दिली. त्यांना जाती व्यवस्था कधीच मान्य नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायद्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हा वर्ध्यात सेवाग्राम येथे आले तेव्हा ते गांधीजींना भेटले. त्यांच्या मनात गांधींच्या कार्याचा फार प्रभाव पडला. पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग दर्शविला. त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्वीकार केला व खादी कपडेच घालायचे ठरवले. अनेक नेत्यांच्या तुरुंगवासादरम्यान त्यांनी कायद्याची बाजू सांभाळली. गांधींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले. त्या काळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत होता. अनेक लोक या रोगामुळे बाधित झाले होते. त्यामुळे ते सामान्य जीवनापासूनच नाही तर त्यांचे कुटुंबही कुष्ठरोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती. समाजात त्यांना फारच हीन भावनेचा सामना करावा लागत होता. बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा केली. ते या आजाराबद्दल जागरूक करायचे. त्या आजाराची लक्षणे व प्रतिबंध कसा करता येईल याची माहिती द्यायचे. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळवण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. बाबा आमटेंनी 15 ऑगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात 3 आश्रमांची स्थापना केली. त्यांनी नंदनवन हे नाव दिले. तेथे कुष्ठरोगांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती. त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली. 1973 साली गडचिरोली जिल्ह्यातील मादिया गोड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटित करून त्यांनी लोकबिरादारी प्रकल्प सुरू केला. बाबा आमटे हे आपल्या जीवनाअखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासून रोखण्यास लोकांना त्यांनी प्रेरित केले. बाबा आमटेंनी नर्मदा बचाओ आंदोलनातही भाग घेतला. त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली. त्यांची पत्नी इंदू अर्थात साधना घुले यांनी त्यांना कायम सोबत केली. डॉक्टर मंदाकिनी आमटे या त्यांच्या स्नुषांनी सरकारी नोकरी सोडून प्रकाश आमटे यांच्यासोबत हेमलकसा येथे त्या स्थायिक झाल्या. त्या गोरगरिबांची व जखमी जनावरांची सेवा करतात. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना 2 मुले आहेत. दिगंट आमटे जे डॉक्टर असून हेमलकसा येथेच काम करतात. दुसरा मुलगा अनिकेत जे इंजिनियर आहेत व त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. बाबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळतात. वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हॉस्पिटल आहे, तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी, एक अनाथ आश्रम, अंध व गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वयंचलित आनंदवन आश्रमात जवळपास 5000 लोक राहतात. महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते. बाबा आमटे म्हणायचे, मी एक महान नेता बनण्यासाठी काम करीत नाही, तर मी गरजू गोरगरिबांची मदत करू इच्छितो. या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात. काही लोक समाजासाठी जगतात. असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत. भूक हे भारताच्या वर्तमानाचे वास्तव आहे आणि भारताचा इतिहास याचे उत्तर देऊ शकत नाही, असे बाबा आमटे यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेत बाबा आमटेंविषयी एक छोटा लघुपट दाखवण्यात आला होता, जे आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र पुत्र असल्यामुळे आपण सर्व महाराष्ट्रीयांसाठी ते प्रेरणेचे सागर आहेत. इसवी सन 1943 मध्ये वंदे मातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल 1 तप अर्थात 12 वर्षे नर्मदा काठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. 6 कुष्ठरोगी, 14 रुपये रोख व सरकारकडून मिळालेली 50 एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. आरोग्य सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. अशोकवन नागपूर व सोमनाथ मूल येथे उपचार व पुनर्वसन केंद्रे त्यांनी स्थापन केली. गांधी प्रभावापूर्वी येथे क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते. महात्मा गांधींच्या खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत या वाक्याचा त्यांनी अक्षरशः वसा घेतला होता. बाबा आमटे स्वतःला नास्तिक म्हणत असत. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरविले जाते.
त्यांची पुस्तके जाणून घेऊ. त्यांनी ज्वाला आणि फुले व उज्ज्वल उद्यासाठी ही काव्यसंग्रहे लिहिली होती. माती जागविल त्याला मत हेही पुस्तक त्यांनी लिहिले होते. समिधा हे बाबा आमटेंच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे. बाबा म्हणायचे, भीती असते तिथे प्रीती नसते व माणूस बोटाशिवाय जगू शकतो परंतु स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही. भारतातील बदललेल्या व्यवस्थेचे उपेक्षित, गरीब, वंचित व अशा अनेक समाज घटकांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे. विषमतेची दरी वाढते आहे. अशा काळात बाबा आमटे यांची कविता जीवनाचे रणांगण तुडवीत वास्तवाचा शोध घेते आणि श्रममूल्यांचा सतत उद्घोष करते. त्यांच्या कवितांमधून अभिव्यक्त झालेला समाजवादी विचार हा जीवनाचे विदारक वास्तव आणि श्रममूल्यांचा स्वीकार करण्याचा आग्रह धरते. असे थोर व्यक्तिमत्व असलेल्या बाबा आमटे यांचा मृत्यू 9 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या कर्करोगामुळे झाला. बाबा आमटे यांच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांची माहिती. बाबा आमटेंप्रमाणेच आज प्रकाश आमटे यांचा देखील जन्मदिन. ज्येष्ठ समाजसेवी बाबा आमटेंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या हेमलकसा येथील कामाचा 44 वर्षांनंतर आता वटवृक्ष झाला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात 1972 साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं. आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली 4 दशकं काम सुरू आहे. आमटेंनी प्राण्यांसोबतच्या नात्याला वेगळा आयाम दिला आहे. जंगली प्राण्यांना हाताळू नका असा शासकीय अधिनियम आहे. गेली 4 दशकं प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करणारे डॉक्टर प्रकाश आमटे या नियमानुसार कारवाई होत असल्यानं दुःखी आहेत. मॅक्सेसे पुरस्कार विजेते डॉक्टर प्रकाश आमटे गेली 4 दशकं महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये अनाथ जंगली प्राण्यांसाठी अनाथालय चालवतात. 1973 साली सुरू झालेल्या या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली. जंगल प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून हे आमटे आर्क प्रसिद्ध आहे. खरं तर रेकग्निशन ऑफ झू अधिनियम 2009 नुसार जंगली प्राण्यांना जवळून हाताळण्यावर बंदी आहे. या संदर्भात सेंट्रल झू ऑथॉरिटीनं गेल्या ऑक्टोबरमध्ये आमटे आर्कला नोटीस बजावली. 2009 मध्ये हा अधिनियम आल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच नोटीस होती. या निमित्तानं माणूस आणि जंगली प्राणी यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्यासाठी प्रकाश आमटे यांच्या जीवन कार्याचा वेध घेणं गरजेचं ठरतं. तरस, बिबट्या अशा अनेक प्राण्यांचा प्रकाश आमटे सांभाळ करतात. त्यांना हिंस्त्र प्राणी असं म्हटलं जातं. पण प्रकाश आमटे म्हणतात, बिबट्या तरस क्रूर आहेत असा गैरसमज आहे. गेल्या 44 वर्षांपासून मी गडचिरोलीच्या जंगलात काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येथे राहिले आहेत. त्यांनी कधी आपापसातही हल्ला केला नाही की कधी माझ्यावरही हल्ला केला नाही. मी प्राण्यांना प्रेम दिलं आणि प्राण्यांनीही मला प्रेम दिलं. 1973 मध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोलीच्या जंगलात हेमलकसा इथे लोकबिरादरी प्रकल्पाअंतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी काम सुरू केलं. या भागात माडिया आणि गोंड या आदिवासी जमाती राहतात. आमच्याकडे येणारे आदिवासी अगदी मोठा आजार झाल्यावर यायचे किंवा शिकारी दरम्यान जखमी झाल्याने यायचे. जखमी पेशंटची संख्या खूप असायची, कारण आदिवासींचं मुख्य अन्न हे शिकारीवर अवलंबून असायचं, अशी माहिती प्रकाश आमटे देतात. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या लोकबिरादारी संस्थेला केंद्र सरकारनं आदिवासींच्या सेवेसाठी गडचिरोलीच्या जंगलात हेमलकसामध्ये 50 एकर जागा दिली. तिथेच प्रकाश आमटे यांनी काम सुरू केलं. प्रकाश आमटे आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायचे. मग प्राण्यांचं अनाथालय कसं सुरू झालं या प्रश्नावर ते सांगतात, एकदा जंगलातून जात असताना आदिवासी माकडाची शिकार करून घेऊन चालले होते. त्या मेलेल्या मादीला बिलगून माकडाचं जिवंत पिल्लू दूध पित होतं. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की माणसं माकडाचीही शिकार करून खातात. भारतीय समाजात माकड खाण्याची खरं तर प्रथा नाही. आमटे पुढे म्हणतात, आम्ही पहिल्यांदाच माकडाची शिकार केलेली पाहत होतो. त्या आदिवासींकडे आम्ही माकडाचं पिल्लू मागितलं. त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असं सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते. आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि त्या बदल्यात ते माकडाचं पिल्लू घेतलं. 1973 मध्ये आमटे आर्क हे प्राणी अनाथालय सुरू झालं ते या माकडाच्या पिल्लापासून. तेव्हा अशा जंगली प्राण्यांना पिंजऱ्यात न ठेवता घरातच ठेवलं जाईल. हळूहळू प्रकाश आमटे यांच्या घरात अस्वल, बिबट्या, सिंह, कुत्रे, हरणे यांची भर पडत गेली. जवळपास 17 वर्षे हे जंगली प्राणी प्रकाश आमटेंसोबत नदीवर फिरायलाही जात असत. प्राण्यांच्या अनुभवांवर लोकबिरादरी प्रकल्पाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि लेखक विलास मनोहर यांनी नेगल ही पुस्तकांची मालिका लिहिली. नेगल म्हणजे आदिवासी भाषेत बिबट्या. मराठी साहित्यात त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत.
प्राण्यांच्या या अनाथालयाला आमटेज ॲनिमल आर्क असं नाव देण्यात आलं. या नावाविषयी ते म्हणतात, बायबलमध्ये नोहाज आर्क नावाची गोष्ट आहे. जगबुडी झाल्यावर एका जहाजावर सगळे प्राणी आले आणि प्रतिसृष्टी निर्माण झाली. झू आउटरीच ऑर्गनायझेशनच्या संस्थापक सॅली वॉकर यांनी आमच्याकडचे प्राणी पाहून हे नाव सुचवलं. आमच्याकडे बिबट्या, कुत्रे, सिंह, हरिण, अस्वल असे अनेक प्राणी एकत्र सुखाने नांदताना दिसतात. एरवी जंगलात हे सगळे प्राणी परस्परांचे शत्रू असतात, पण इथे सगळे सुखाने नांदत होते असे प्रकाश आमटे सांगतात. प्राण्यांचं हे अनाथालय सुरू झाल्यानंतर जवळपास 17 वर्षांनंतर म्हणजे 1991 मध्ये आमचे ॲनिमल पार्कला भारतीय वन्यजीव कायद्यानुसार रेस्क्यू सेंटर म्हणून परवानगी मिळाली. त्यानंतर अनाथ जंगली प्राण्यांसाठी पिंजरे केले गेले. प्राण्यांचं अनाथालय सुरू करण्याबरोबरच आदिवासींमध्ये जागृती तयार करण्यासाठी आणि अन्नासाठी शिकारीला पर्याय देण्याच्या हेतूनं डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा यांनी 1974 साली आदिवासींसाठी शाळा सुरू केली. डॉक्टर मंदा आमटे यांच्या मते गेल्या 4 दशकात आदिवासींच्या आयुष्यात खूप बदल झाला. मंदा आमटे सांगतात, पूर्वी आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे धनुष्यबाण असायचे. बाणाला मातीचे गोळे लावलेले असायचे. जाता येता ही मुलं पक्षी मारायची. पण आता बदल झालाय. आता ते शिकार करत नाही. इथे आलेले अनाथ प्राणी आणि त्यांच्याविषयीचं प्रेम पाहून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होऊ लागला. तेथील तरुण तरुणी सांगतात की ते वडील आणि आजोबांबरोबर शिकारीला जायचे. आजोबांनी माकड मारून आणलेलं त्यांना आठवतं, पण आता आम्ही खाण्यासाठी माकडाची शिकार करत नाही. आजही आदिवासींच्या घरात शिकारीची जाळी, सापळे, मोठमोठाले भाले पाहायला मिळतात. त्याचा वापर हळूहळू मागे पडला आणि आदिवासी भाजीपाला, धान्य पिकवायला लागले. आज आमचं मुख्य अन्न शेतीवरच अवलंबून आहे. आदिवासी त्यांच्या आयुष्यात झालेल्या या बदलामुळे खूप खुश आहेत, पण आदिवासी संस्कृतीची पारंपरिक मूल्य टिकून राहावीत असंही त्यांना वाटतं. आदिवासींनी शिकार करणं कमी केल्यानं आमटे आर्कमध्ये येणाऱ्या जंगली प्राण्यांची संख्याही कमी झाली आहे. आज प्राण्यांच्या या अनाथालयात विविध प्रजातीचे जवळपास 100 प्राणी आणि पक्षी आहेत. प्रकाश आमटे यांनी आतापर्यंत जवळपास 1000 जखमी तसंच अनाथ प्राण्यांना आमटे आर्कमध्ये वाचवलं आहे. अर्थात सगळेच अनाथ प्राणी आदिवासींनी आणून दिले नाही. प्रकाश आमटे यांच्याकडे वन खात्याने आतापर्यंत 10 बिबटे सांभाळायला दिले. अहमदनगर, नाशिक अशा प्रदेशांमध्ये बिबट्या मनुष्यवस्तीत घुसल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. अनेकदा जंगली भागात प्राण्यांच्या अधिवासात मनुष्यवस्तीचं अतिक्रमण झालेलं दिसतं. रेस्क्यू सेंटर असल्याने बिबट्या, हरणं, अस्वल असे अनेक प्राणी सरकारच्या वन खात्याने प्रकाश आमटे यांच्या आमटे आर्कला दिले आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या हालचालींना वेग आला असताना दारूबंदीच्या बचावासाठी पुढे आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी करण्यात आली होती. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या महान कार्याला लक्षात घेऊन त्यांच्यावर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो नावाचा सिनेमाही बनवण्यात आला. प्रकाश बाबा आमटे यांनी लिहिलेले प्रकाश वाटा हे पुस्तकही अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजकार्य करताना जगण्याचे बळच डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याकडे बघून येत असतं. त्यांच्या जीवन कार्याचं सार तरुणांना खूप काही शिकवून जातं. प्रत्येकाने 1 वर्ष तरी सेवा कार्य करावे अशी अपेक्षा रेमन मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व्यक्त करतात. नद्या, जंगलं सुंदर वाटत असले तरी तेथे राहणारे आदिवासी अन्न वस्त्राविना राहतात. जे मिळेल ते खातात. मुंग्यांची चटणी कधी पाहिली आहे का? वन्य प्राण्यांसारखं त्यांचं जीवन जगणाऱ्या या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न बाबा आमटेंनी पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाला कुठलीही तक्रार न करता हाती घेण्याचं कार्य डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी केलं. त्यांच्या सोबतीला मराठवाड्यातूनही काही जण आले. आरोग्य व शिक्षण कार्यातून आत्मीयता त्यांना मिळाली. आपल्या गरजा कमी केल्या तर जीवन बदलू शकते याची अनुभूती डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व त्यांच्या सहकाऱ्यांना आली. परस्पर सख्य नसलेले प्राणी येथे एकत्रित आमच्यासोबत राहतात. प्रेम महत्वाचे आहे अशीच भावना डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व्यक्त करतात. बाबांची 4थी पिढी या वातावरणाशी जुळली. बाबांकडून जे संस्कार या पिढीला मिळाले त्याचा लाभ होईल असा विश्वास प्रकाश आमटे व्यक्त करतात. हेमलकशाची जागा मिळाली तेव्हा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे नागपुरात शिकत होते, पण जागा मिळेपर्यंत वेळ काढण्यासाठी ते शिकतच राहिले. जागा जेव्हा ताब्यात आल्याचं कळलं त्यानंतर प्रकाश आमटे यांनी शिक्षण सोडून हेमलकशाला जायचं ठरवलं. नागपूरच्या कॉलेजमध्ये प्रकाश आमटे जे काही करत होते त्यात त्यांना आनंद वाटत नव्हता. त्यामुळे हेमलकशाला जायला ते खूप उत्सुक होते. सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असतानाही ती परीक्षा सोडून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हेमलकशाला जायला निघाले होते. या निर्णयाचं खरं तर बाबा आमटेंना खूप वाईट वाटलं होतं. प्रकाश आमटेंनी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा, मग हेमलकशाला यावं असं त्यांना वाटत होतं. बाबा आमटे तेव्हा काहीही बोलले नाहीत. मात्र सर्जरीचा अनुभव गाठीशी असावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे
प्रकाश आमटेंचे स्नेही डॉक्टर वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन प्रकाश आमटेंनी 20 दिवसात सर्जरीचा अनुभव घेतला होता. सुरुवातीला प्रकाश आमटेंचा मुक्काम झाडाखालीच होता, पण झाडाखाली तरी किती दिवस राहणार, त्यामुळे राहण्यासाठी काहीतरी सोय करायला हवी होती. तेव्हा प्रकाश पेडणेकर नावाच्या आमटेंच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. जंगलाच्या मध्यभागी झोपडी बांधणं हे कठीणच काम होतं, पण आधी थोडी झाडं तोडून आसपासचा भाग साफसूफ केल्यानंतर झोपडी बांधता आली. या झोपडीमुळे डोक्यावर किमान छप्पर तरी आलं. सर्व कार्यकर्ते संख्येने थोडेसेच असल्याने सगळे एका झोपडीत राहू शकायचे. पुढे तीही झोपडी अपुरी पडायला लागल्यानंतर झोपडी मोठी देखील केली व इतरही 1-2 झोपड्या तिथे बांधल्या. हेमलकशाला काम सुरू करायचं हा हेतू मनाशी धरून 10-12 जण हेमलकशाला गेले होते. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की अक्षरशः शून्यातून काहीतरी निर्माण करायचं आहे. काम करायच्या दृष्टीने प्रकाशबाबा आमटे व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कोणतीही सुविधा तिथे नव्हती. थोडीशी शिधाबरोबर फक्त ते घेऊन गेले होते. राहण्यासाठीची किमान व्यवस्था उभारणं, पाण्याची सोय करणं या गोष्टी केल्यानंतरच खरं काम सुरू होणार होतं. आधी स्वतःचं थोडं बस्तान बसवणं आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेणं प्रकाश आमटे यांच्यासाठी आवश्यक होतं. हेमलकशाच्या प्रकल्पाबद्दल बाबा आमटे यांना आस्था असल्यामुळे आणि प्रकाश आमटेंची गैरसोय होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे आनंदवनातून ते आवश्यक चीज वस्तू हमखास पाठवायचे. ज्या विपरीत परिस्थितीत प्रकाशबाबा आमटे व सहकारी राहत होते त्याची साधनाताईंना फार काळजी वाटायची. बाबांप्रमाणे त्याही हेमलकशाला बऱ्याचदा यायच्या. पावसाळ्याच्या 4 महिन्यात त्यांची एक तरी फेरी व्हायची. साधनाताई आणि बाबा आमटे यांच्याप्रमाणेच विकास आमटेही प्रकाश आमटेंना कमीत कमी त्रास कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवायचे. 4 लोकात असताना एकाकी उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत, कुणी सिनेमाला जाऊन बसतं तर कुणी मित्रांकडे जातात. हेमलकशाला मात्र तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता 1-2 दिवस बरी वाटते, पण कधीकधी ती अंगावरही येते. विशेषतः नैराश्याच्या मनस्थितीत असल्यावर तर ती नक्कीच अंगावर येते. या सगळ्या परिस्थितीतून एक गोष्ट चांगली घडली. प्रकाश आमटेंसमोर उभ्या ठाकणाऱ्या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यातून वाटा काढायला ते शिकले. दुसरं म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने सगळेजण खूपच जवळ आले. हेमलकशाला सगळ्यांचे एक कुटुंब तयार झालं, जे अजूनही एकत्र आहे. प्रकाशबाबा आमटे व मंदाताई आमटे एकमेकांच्या साथीनं स्वतःच्या आणि इतर शेकडो आदिवासींच्या आयुष्याचा प्रवास सुंदर बनवत गेले. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा इथं 1975 साली स्वित्झर्लंडच्या आर्थिक मदतीने एक छोटेसे रुग्णालय स्थापित करण्यात आले. यात औषधांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी यांना या ठिकाणी काही शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ लागले. याच ठिकाणी डॉक्टर दाम्पत्यांनी मलेरिया, क्षयरोग, दाह यांसोबत भाजलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. याशिवाय साप, विंचू यांच्या दंशाने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णांवर देखील उपचार केले. ते पाहता या आदिवासींचा विश्वास वाढीस लागला आणि मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचार घेण्याकरता येऊ लागले. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी यांनी आदिवासींच्या शिक्षणाकरिता देखील मोठं कार्य केलं. त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांना करून दिली. या व्यतिरिक्त लालची आणि भ्रष्ट वन अधिकाऱ्यांना त्यांनी या भागातून हाकलून सुद्धा दिलं. 1976 साली त्यांनी हेमलकसा इथे एका शाळेची स्थापना केली. सुरुवातीला आदिवासी आपल्या पाल्यांना या शाळेत पाठवण्यास तयार होत नव्हते, पण पुढे मुलं शाळेत येऊ लागली. या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगार करण्याकरता देखील प्रशिक्षित केलं जातं. हेमलकसा येथील या शाळेत आदिवासींना शेतीविषयी, फळं, भाज्यांच्या उत्पादनाविषयी प्रशिक्षण दिलं जात होतं. या व्यतिरिक्त आदिवासी बांधवांना वनांच्या संरक्षणासंबंधी जागरूकता येण्यासाठी या दाम्पत्याने मोलाची भूमिका पार पाडली. या शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, अधिकारी, शिक्षक झाले असून आपले आयुष्य चांगल्या तऱ्हेने व्यतीत करताय. या उभयंतांच्या मुलांनी देखील याच शाळांमधून शिक्षण घेतले. हेमलकसा येथे मातृत्व सदन देखील उभारण्यात आले आहे. तर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना 2008 साली सामाजिक दातृत्वाकरिता मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1973 पासून डॉक्टर प्रकाश महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत त्यांना 2002 साली पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त सामाजिक कार्याकरिता 2014 साली त्यांना मदर तेरेसा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी. त्यांना बघून इतरांनी देखील त्यांच्या कार्याला अंगीकारून बरेच काही शिकण्यासारखे आहे. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट मेडलने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार बिल गेट्स यांच्या हस्ते दिला गेला. 17 नोव्हेंबर 2019 रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. डॉक्टर प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने देखील डॉक्टर ऑफ लिटरेचर या पदवीने सन्मानित केलं आहे. आपल्या समाजकार्याने फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्श ठरलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे व बाबा आमटे यांना मानाचा मुजरा. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील खास व्यक्तीसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.